राजू दादाने ते तालुक्यासाठी केलं, शहरासाठी केलं, आपल्या जनतेसाठी केलं. पण आता मागच्या 1.5-2 वर्षात जी कामं यायला लागली ती त्यांच्या खिसे भरण्यासाठी केले असं आता लोक समजतात. लोकांना कळते रस्ता चालू आहे, पण ह्यातनं किती काढले याची चर्चा गावागावात जास्त आहे. कोण म्हणतं 20% काढले, कोण म्हणतं 15% काढले. काम स्वतः करणं म्हणजे स्वयंभू होणं. स्वयंभू होण्याचे जी प्रयत्न असतात की परत सरकार येऊ, आपण निवडून येऊ, अगर न हो पण आता एकदा पायावर उभाच राहू, घरदार पायावर उभा करू, बाकी जाऊ दे बोंबलत. आकडे काय 2000 कोटी, 5000 कोटी, 500 कोटी. लोक मागं बसलेले लगेच मोबाईलवर कॅल्क्युलेटर काढतात आणि त्याला 25% गुंतात, 30%. जसा आमदार असेल तसं ती गुणाकार असतो बरं का. आपल्या आमदाराला किती मिळाले याचं गणित लोक करतात, मदतच येत नाही. वरखेडे धरण पुनर्वसनाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे. कायदा व सुव्यवस्थेचा तर प्रश्न गंभीर आहे. गुटखा, गांजा गुटखा हा एक वेगळा विषय आहे, वाळू हा वेगळा विषय आहे. गांजा गुटखा हा माणसावरचं आक्रमण आहे आणि वाळू हे निसर्गावरचं आक्रमण आहे. पण चोर ते चोरच. इकडे तुमचे विरोधक असतील ना, त्याचा मेन धंदा वाळूच आहे. सत्तेत जे बसलेले आहेत आणि सत्तेच्या आसपास जे फिरतायत ते सगळे कॉन्ट्रॅक्टर आणि सगळ्यांचा धंदा आपल्या नदीतनं जिथं दिसेल तिथं वाळू काढायची. होण्याचा मार्ग ठराविक लोकांना ह्यांच्या जवळच्या मिळतो. सामान्य माणसाने काय घोडं मारले हा विचार. MIDC मध्ये विकास नाही, उद्योग नाहीत, प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था आहे. मी येताना एक बिल्डिंग बघितली, संकल्पना आमदारांची. हे नवीनच कार्यक्रम आहे इकडे. सतीशांना तुम्ही पालकमंत्री होता, एवढी कामं केली, कुठं संकल्पना लिहिली आहे का? सौजन्य सरकारी पैशाने. मी आता एवढे वर्ष आमदार आहे, कधीही सौजन्य संकल्पना असं केलंच नाही. तुमचे आमदार सौजन्य आणि संकल्पना लिहितात, हे अनफेअर आहे. ज्या सरकारी अधिकाऱ्याने संकल्पना आणि सौजन्य शब्द घातलेले असतील ना, त्यांचा कार्यक्रम निवडणूक झाल्यावर करू आम्ही, कारण रॉंग आहे हे. सरकारचे पैसे आहेत, सरकारची इमारत आहे, कंपाऊंड सरकारने बांधलेलं आहे. त्या बाबाने जर दिले असतील 22 कोटी तर तसं लिहा यांची एवढी देणगी आहे, संकल्पना. आमचं काय म्हणणं नाही. त्यामुळं हे गंभीर आहे. मनोप्रवृत्ती काय आहे हे तुम्ही लक्षात घेतली पाहिजे.